गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठातून मराठी साहित्य विषय हद्दपार, प्राध्यापक संघटनेचा आरोप, सरकारनं लक्ष देण्याची मागणी। मीरा भाईंदर मोर्चाच्या यशानंतर ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरेंच्या भेटीला, राज ठाकरे मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता। आझाद मैदानात गिरणी कामगारांचा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानात उपस्थिती लावणार, मनसेही सहभागी होण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली। आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे कानमंत्र देणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबत, दादांकडून जंगी तयारी, निवडणुकीत बहुरंगी सामना रंगणार। मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांची भेट, रोहित पवारांचा रात्रभर मुक्काम, दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागांत साचलं पाणी, नंदनवन हसनबाग भागात पूरस्थिती, शाळा आणि महाविद्यालय बंद, आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा। विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं, भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेला, तर गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले। मुंबईला आजही पावसाचा येलो अलर्ट, मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, उर्वरित महाराष्ट्रातही रिपरिप सुरूच। गर्द हिरव्या झाडीत फेसाळला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाचा खोरनिन्को धबधबा, पर्यटकांची मोठी गर्दी, खोरनिन्कोच्या सौंदर्याची भुरळ। गुजरातच्या महिसागर नदीवरील पूल कोसळला, आनंद वडोदऱ्याला जोडणारा पूल मध्यभागीच तुटला, घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल, बचाव कार्य सुरू। मुंबईतील आमदार निवासात संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण, निकृष्ट जेवणाची पोलखोल, निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्यानं मळमळ झाल्याचा आमदार संजय गायकवाडांचा आरोप। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं, गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर टीका, तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगतापांचा पलटवार। मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देणार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, मराठीसाठी केंद्रीय गृह मंत्रालय कामकाजात बदल करणार। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटना आक्रमक, कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप, देशभरातील संघटना संपात उतरणार। बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेवर वादंग, बिहारमध्ये बंदची हाक, याद्यांमधून अनेकांची नावं वगळली जाण्याची विरोधकांना भीती। इगतपुरी घोटी परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर प्रशासनाकडून दखल, खड्डे बुजवण्याचं काम सुरू, काँक्रिटीकरणही होणार। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले, मेथी, कोथिंबीर, वांगी, शेवग्याच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी वाढ। बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, अंत्यसंस्काराला नेल्यानंतर बाळ रडू लागलं, बीडमधील चक्रावून टाकणारा प्रकार, निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी। जळगावमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीची कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी, त्याचवेळी रघुनाथ खैरनार घरी परतले, दुसऱ्याच मृतदेहाला कुटुंबीय समजले, रघुनाथ यांचा मृतदेह। मुंबईतल्या मशीद बंदर परिसरातील कर्नाक पुलाचं आता सिंदूर पूल असं नामकरण, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची विमानं पाडल्याचा पाकचा दावा खोटाच, फ्रान्समधील राफेल बनवणाऱ्या कंपनीकडूनही स्पष्टीकरण, हवेत तांत्रिक बिघाडामुळे राफेल नष्ट झाल्याची माहिती। जुलैच्या अखेरीस तेजस MK1 लढाऊ विमान हवाई दलाच्या ताफ्यात असणार, भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवणार। अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता।